हल्दीघाटीच्या युद्धात केवळ महाराणा प्रतापच नव्हते, तर भिल्लांनीही निभावली होती मोलाची भूमिका. आजही मेवाडचं राजचिन्ह या अद्वितीय भागीदारीची साक्ष देते. जेव्हा महाराणा प्रताप मुघलांशी लढत होते, तेव्हा ते एकटे नव्हते. भिल्ल जमात त्यांच्यासोबत ठाम उभी राहिली होती. केवळ प्रजेप्रमाणे नाही, तर निष्ठावान साथीदार म्हणून. चित्तोड गमावल्यानंतर प्रताप अरावलीच्या जंगलात आश्रय घेऊ लागले. तेथे भिल्लांनी त्यांना आधार दिला. अन्न, आश्रय आणि जंगलाची संपूर्ण माहिती देऊन. भिल्ल केवळ जंगलात राहणारे लोक नव्हते, ते अत्यंत कुशल योद्धे होते. धनुर्विद्या, हेरगिरी आणि गनिमी काव्यात पारंगत. त्यांनी जंगलालाच रणभूमी बनवलं. त्यांच्या माहितीमुळे प्रतापांना हल्ले चढवणं, शत्रूपासून लपणं आणि सुटणं शक्य झालं. प्रत्येक हल्ला आणि प्रत्येक बचाव भिल्लांच्या योजनेमुळेच शक्य झाला. भिल्ल महाराणा प्रतापांना केवळ राजा नाही, तर कीका म्हणजे आपला मुलगाच मानत. आणि प्रतापांनाही त्यांना केवळ सैनिक नाही, तर आपलेसे मानले. त्या काळात जेव्हा जातीभेद सामान्य होता, प्रताप आणि भिल्लांमधलं नातं समतेवर आधारलेलं होतं. प्रतापांनी त्यांना सल्लागार, मित्र आणि मेवाडचे रक्षक म्हणून मान दिला. त्यांचं नातं केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हतं, तर पर्यावरणाशीही जोडलेलं होतं. भिल्ल निसर्गाशी जोडलेले जीवन जगत होते आणि त्यांनी जंगलाचं रक्षण करत सैन्याला मदत केली. प्रतापांना वाचवताना भिल्लांनी अरावलीच्या जंगलाचंही संरक्षण केलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे युद्धातही माणूस आणि निसर्ग दोघंही टिकून राहिले. महाराणा प्रताप आणि भिल्लांची सोबत केवळ एका लढाईपुरती मर्यादित नव्हती. ती होती संघर्षाची, निष्ठेची आणि मातीशी जोडलेल्या नात्याची, जी आजही मेवाडच्या प्रतीकांमधून जिवंत आहे.